नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बायकोला नव्हते नवऱ्याचे मोल, प्रियकराच्या हातून ठार केला अमोल. ही घटना पुणे येथे घडली असून पुणे शहरामधील कर्वेनगर येथील श्रीमान सोसायटी येथे राहत असलेल्या आशाबाई निवगुणे ह्या राहतात. त्यांना 2 मुले असून एकाचे नाव राहुल तर दुसऱ्याचे नाव अमोल असे आहे. राहुल हा त्याची बायको अन्नपूर्णा व मुलगा यांच्यासोबत तो नवी मुंबई येथे शिक्षक म्हणून नोकरी करतो. तो आपल्या आई भावाच्या भेटीसाठी 8-15 दिवसाने सुट्टीच्या वेळी तो पुण्याला येत असायचा. तर दुसरा मुलगा अमोल हा त्याची बायको उमा व 3 मुलीसह तो पुण्यात राहून ऑटो रिक्षा चालवायचा. तर अमोल याची बायको उमा ही वारजे माळवाडी परिसरात असणाऱ्या पोतनीस बिर्याणी या हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती. असे दोन्ही भावाचे कुटुंब छानपैकी चालले होते. अमोलची बायको उमा ही पोतनीस बिर्याणी या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करत असल्याने त्या हॉटेलची जबाबदारी तिच्यावर होती. त्यामुळे तिला रात्री घरी येण्यास उशीर होत असायचा. रात्री उशीर झाला की ती त्या हॉटेलमधील नोकर प्रसन्न कोकरे हा उमाला तिच्या घरी दुचाकीवरून सोडवायला यायचा. रोजच ती रात्री उशिरा दुचाकीवरून येत असल्याने त्या हॉटेलचा नोकर प्रसन्न व उमा ही दुचाकीवरून येत असल्यामुळे त्यांच्यामध्ये जास्ती जवळीक निर्माण झाली व त्यामधून त्या दोघांचेही विचार मिळते जुळते असल्यामुळे उमा ही त्या नोकर प्रसन्नच्या प्रेमात पडली आणि मग त्या दोघांमध्ये हळूहळू शरीरसंबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर प्रसन्न हा राजरोसपणे उमा हिच्या घरी येऊन बसू लागला. चहा नाश्ता केल्यानंतर जेवणही करू लागला. मात्र प्रसन्नचे नेहमी घरी येणे उमा हिचा नवरा अमोलला पटत नव्हते. त्यामुळे तो प्रसन्नबद्दल उमा हिच्यावर राग काढू लागला व उमाला टोचून बोलू लागला. अमोल हा ऑटो रिक्षा चालवून संध्याकाळच्या वेळेस घरी येताना दारू पिऊन आला की तो उमाला व त्याच्या मुलींना शिवीगाळ करायचा, तसेच त्यांना टोचून बोलायचा. त्यामुळे त्याची बायको आपला नवरा तिला अमोलचा खूप राग यायचा. ती घरातली कामे उरकून कामावर गेली की त्या हॉटेलमधील नोकर प्रसन्न याला सांगायची की माझा पती हा मला रोज शिवीगाळ करतो, तो मला घालून पाडून बोलतो, मला त्याच्या या स्वभावाचा खूप कंटाळा आला आहे. तसेच तू मला घरी सोडवायला आला की त्याला तुझा खूप राग येतो. तो तुला म्हणतो की त्या झकमाऱ्याला कशाला इकडे घेऊन येतेस, तू आलेला पाहिला की अमोल मला खूप त्रास देतो. तूच काहीतरी ठरव. माझ्या नवऱ्याच्या या त्रासाला माझ्या मुलीही वैतागल्या आहेत. मी इकडे कामावर आले की घरी येईपर्यंत माझा नवरा हा माझ्यावर संशयी नजरेने पाहतो. तूच ठरव तुला काय करायचे ते. त्यावर प्रसन्नने तिला धीर देत तो तिला म्हणाला की तू थोडे दिवस थांब, आपण यातून काहीतरी मार्ग काढू. उमाच्या नवऱ्याच्या त्रासातून सुटका कशी करायची आणि आपल्या दोघांना निवांत शरीर सुखाचा आनंद कसा लुटता येईल याचा उमा आणि प्रसन्न हे दोघेही विचार करीत होते. या दोघांनी गेल्या 2 महिन्यापासून प्लॅन करण्यास सुरुवात केली. प्लॅन असा केला की रात्रीच्या वेळी मी तुझ्या घरी येतो, तू तुझ्या घराचा दरवाजा उघडा ठेव. रात्री घरी चोरी दरोडा पडल्याचे प्लॅन करू. त्यावेळेस मी घरातील सोने नाणे पैसा आरला घेऊन जातो व अमोलचा काटा काढून टाकतो. म्हणजेच आपल्या दोघांच्या मधील अडसर कायमचा दूर होईल, असे प्रसन्नाने उमाला सांगितले. तुला आपल्या आपल्या प्रियकराने जो प्लॅन सांगितला तो पटला. तिलाही आपल्या प्रियकराच्या हातून आपल्या नवऱ्याचा बळी देण्यास ती तयार झाली. ठरल्याप्रमाणे रात्री प्रसन्न हा उमाच्या घराकडे अमोलचा काटा काढण्यासाठी निघाला. उमाच्या नवऱ्याचा काटा काढायचा आणि उमाला
कायमची आपली करायची असे स्वप्न उराशी बाळगत प्रसन्न हातीच्या घरी रात्रीच्या वेळी 11:30 वाजताच्या सुमारास आला. त्याने आपल्या चेहऱ्यावर बुरख्यासारखे वस्त्र परिधान करून सोबत चाकू घेऊन आला व तो घरात घुसला. त्यावेळेस उमाही जागीच होती. ठरल्याप्रमाणे प्रसन्नने घरात चोरी झाली असे वाटावे म्हणून घरातील सोने नाणे रोख रक्कम व उमाच्या गळ्यातील सोन्याच्या वस्तू काढून घेतल्या. कपाटातील वस्तू काढून घेऊन त्यातील कपडे इतरत्र अस्ताव्यस्त करून ठेवले. त्यानंतर त्याने उमा हिच्या नवऱ्यावर अमोल याच्यावर धारदार हत्याराने मानेवर, गळ्यावर, छातीवर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात अमोल हा त्याचा प्रतिकार करू शकला नाही व तो काही वेळेतच रक्तभांबळ होऊन बिछाण्यावर पडला. त्याच्या अंगातून बऱ्याच प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो रात्रीचे 12:30-1च्या दरम्यानच्या काळात प्रसन्न हा उमाच्या घरातून बाहेर पडून सिंहगड रोडकडे निघून गेला. त्यानंतर थोड्याच वेळाने उमा व तिच्या मुलींनी दाटूनच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्याच्या आवाजाने अमोलची आई आशाबाई, भावजय अन्नपूर्णाबाई आणि त्यांचा मुलगा तेथे आला व शेजारी राहणारी मंडळीही जागी झाली. त्या लोकांनी उमाकडे विचारणा केली असता तिने सांगितले की घरामध्ये 2 चोर घुसले होते. त्यातील एका चोराने माझ्या तोंडावर हात ठेवून चाकूचा धाक दाखवून स्वयंपाकघराकडे जात त्या चोराचा पाय हॉलमध्ये झोपलेल्या अमोलच्या पायाला लागला. त्यामुळे अमोल हा जागा झाला म्हणून त्या चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. दुसऱ्या चोराने मला चाकूचा धाक दाखवून व मुलींना धाक दाखवून आम्हाला गप्प बसवण्यास सांगितले. पहिल्या चोराने स्वयंपाकघरातील कपाटातील सर्व सामान खाली फेकून देऊन कपाटातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने काढून घेतले आणि दुसऱ्या चोराने चाकूचा धाक दाखवून माझ्या गळ्यातील व कानातील दागिने काढून घेऊन ते पळून गेले. अचानक झालेल्या प्रकाराने आम्हाला काहीच कळाले नाही असे घडलेली हकीकत त्याने शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगितले. तेव्हा शेजारील कोणीतरी व्यक्तीने पुणे शहर पोलिसांना या घटनेची माहिती फोन करून कळविली. वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथे पोहोचून बारकाईने पाहणी केली. तोपर्यंत अमोल याला रुग्णवाहिका बोलवून औषधोपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे पाठविले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर व विचारपूस केली असता कळाले की 2 चोर घरात घुसले आणि घरातील सामान इतरत्र फेकून दागिने व रोख रक्कम घेऊन ते पळून गेले अशी माहिती तेथे पोलिसांना कळाली. अमोल याला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे दाखल केले असता अमोलवर उपचार करण्यापूर्वीच तो मयत झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. अमोलच्या अंगावर, मानेवर, हातावर झालेल्या जखमा ह्या खुनाच्याच उद्देशाने केल्या असाव्यात असा अंदाज पोलिसांनी बांधला. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला. घटनास्थळाचा पंचनामा करून तेथील CCTV फुटेज चेक करण्यात आले. त्या CCTV फुटेजमध्ये एक व्यक्ती 11:30 वाजताच्या दरम्यान घरात शिरला असल्याचे दिसत होता व तीच व्यक्ती रात्री 12:30च्या सुमारास घरातून बाहेर पडून आपल्या दुचाकीवरून गेल्याचेही दिसत होते. तर अमोल याची बायको सांगत होती की घरामध्ये 2 चोर आले होते. त्यामुळे पोलिसांना तिच्यावरच संशय आला. त्यानंतर मयत अमोलचा भाऊ राहुल याने रीतसर फिर्याद नोंदवून दिली की व त्या फिर्यादीमध्ये त्याने स्पष्टपणे सांगितले की माझी भावजय उमा ही पोतनीस बिर्याणी या हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती. तिच्या हॉटेलमध्ये काम करणारा प्रसन्न कोकरे हा तरुण अधूनमधून आमच्या घरी येत जात असायचा. तो घरी आला की अमोल व त्याची बायको या दोघांमध्ये वाद होत असायचा. त्यामुळे त्या दोघांचे नेहमीच भांडणे होत असायची. पोलिसांनी राहुल याला CCTV फुटेज दाखविले असता त्याने CCTV फुटेजमधील व्यक्ती हा प्रसन्न कोकरेच असल्याची माहिती पोलिसांना दिली. राहुल याने फिर्यादीमध्ये अमोलच्या खुनाचा संशय
प्रसन्न कोकरे व उमा या दोघांवर व्यक्त केल्यामुळे पोलिसांनी सर्वप्रथम महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने अमोलची बायको उमा हिला ताब्यात घेतले. त्यानंतर उमा हिला पोलिसी पाहुणचार देत तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली केली. त्यामध्ये तिने तिचा प्रियकर प्रसन्न कोकरे हा असून पोलिसांनी प्रसन्न कोकरे यालाही ताब्यात घेतले. त्यानेही आपल्या प्रेमात त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने आपल्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या नवऱ्याचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी त्या दोघांविरुद्धही विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.